हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये. तर आज आपण एक खूप छान अशी रेसिपी बघणार आहोत. ती रेसिपी म्हणजे शंकरपाळीची रेसिपी आहे. आणि सगळ्यात आधी माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक खूप 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 शुभेच्छा. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर चला मग मी तुम्हाला सांगते की वजनामध्ये किती आम्ही घेतलेला आहे आणि असं किती माप घेतलेलं आहे. तर आम्ही घेतलेला आहे हा 3 वाटी मैदा. 3 वाटी मैदा म्हणजे ही वाटी कमीत कमी एक पाव किलोची आहे. तर त्या पाव किलोच्या अशा आम्ही 3 वाट्या घेतलेल्या आहेत. तर मैदा थोडा हलका असतो, म्हणजे वजन नसतं, त्यामुळे थोडं कमी असेल. तर त्याच्यानंतर मग ह्याच वाटीने आम्ही अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही वनस्पती तूप घालू शकता, म्हणजे डालडा. तर हे बघा, त्याच वाटीने आम्ही अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि ते मस्त असं गरम करायचं आणि मग मोहन घालायचं. आपण त्या मैद्याला मोहन घालायचं आणि छानपैकी असं व्यवस्थित हाताने एकजीव करायचा, म्हणजे चोळून घ्यायचं आहे. आणि थोडंसं एकदम एक चिमूटभर सुद्धा असं मीठ चवीपुरतं घालायचं आणि हे व्यवस्थित असं हाताने एकजीव करायचं आहे. आता हे गरम गरम आहे म्हणून आम्ही चमच्याने करत आहोत. तर तुम्ही हे हाताने नंतर करा. आणि ही एकदम सगळ्यात सोपी पद्धत आहे, त्यामुळे एकदम व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि तुमची शंकरपाळी अजिबात चुकणार नाही याची मी खात्री सांगते. आणि एकदम व्यवस्थित तुमची शंकरपाळी आणि खुसखुशीतसुद्धा बनणार. तर कधी कधी खूप जास्त तूप झालं किंवा डालडा झाला किंवा साखर झाली तरीसुद्धा शंकरपाळी तेलात टाकली की तुटते, म्हणजे फिसकते बोलतात. तर हे बघा, असं मस्त हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. जोपर्यंत ते असं एक व्यवस्थित होत नाही तोपर्यंत ते असं हाताने मस्त असं चोळून घ्यायचं आणि ते व्यवस्थित करायचं. ही एकदम म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे. खूप जणांचं आहे दिवाळीत की शंकरपाळी म्हटलं की खूप महिलांना टेन्शन येतं आणि काही जणांचा पदार्थ चुकतो. त्या शंकरपाळ्यांच्या अशा गाठी राहतात. कधी कधी पीठ व्यवस्थित मळलं जात नाही तर त्या पिठाच्या गाठी होतात. काही वेळा तेलात टाकले की ते तुटतात. तर मग त्याच्यानंतर मग हे असं पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये साखर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असे, हे मी थंडच पाणी घेतलेलं आहे. तर थंड पाण्यातच साखर, त्याच वाटीने मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे ती साखर. तुम्ही गरम पाण्यातसुद्धा विरघळू शकता आणि ते थंड म्हणजे कोमट होईपर्यंत थांबावं लागेल. तर हे सगळ्यात सोपी पद्धत, गरम करायला नको आणि थंड व्हायची वाट बघायला नको. गरम पाणी टाकलं त्याच्यात तर त्याच्या गाठी बनतात आणि ते व्यवस्थित होत नाही, साखरसुद्धा बनते. तर हे असं व्यवस्थित एकजीव असं व्यवस्थित साखर एकदम पूर्ण विरघळून घ्यायची. त्याच्यानंतर मग हा व्यवस्थित बघा, साखर अशी बारीक झालेली आहे, म्हणजे वितळलेली आहे. तर मग आपण हे मस्त, आणि थोडीशी वेलची पूड घालायची, कारण वेलचीने खूप छान चव येते, हे तुम्हाला पण माहीत आहे. आणि मला तर प्रत्येक पदार्थात वेलची लागतेच, म्हणजे गोड पदार्थ ज्या पदार्थात टाकणे आवश्यक आहे त्या पदार्थात मला आवडतेच आणि मी टाकतेच. तर हे बघा, वेलची मी बारीक केलेली नाही, तर सोलून घेतली आहे आणि लाटण्यानेच मी अशी बारीक केलेली आहे, जास्त बारीक केलेली नाही. तर मग अशीच आम्ही त्याच्यात टाकणार आहोत. तर आपण आता हे व्यवस्थित असं मळून घेऊयात. तर पीठ कसं मळायचं, जास्त पातळसुद्धा करायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा करायचं नाही. त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी साखर घेतलेली होती. माप एकदम व्यवस्थित होईल. जेवढी साखर घेतली तेवढंच मी पाणी घेतलेलं होतं आणि व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. तर आम्ही सगळ्यात आधी शंकरपाळीपासूनच स्टार्ट केलेलं आहे, बाकी काहीच बनवलेलं नाही. तर म्हटलं सुरुवात काहीतरी गोडानेच बनवू, म्हणून मग शंकरपाळीच आम्ही स्टार्टिंगला केली. तर हे असं मस्त एकजीव मळून झालं
जास्त पातळसुद्धा मळायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा मळायचं नाही ते शंकरपाळीचं पीठ। मीडियम करायचं आहे, म्हणजे पुरीला कसं आपण घट्ट पीठ करतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ। त्याला अशा चिरा वगैरे अशा आल्या, एकदम हे झालं नाही पाहिजे, एकजीव नाही झालं पाहिजे, अशा त्याला थोडं थोडं चिरा राहिल्या पाहिजेत, मग ते एकदम व्यवस्थित होतं। तर तोपर्यंत आम्ही इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता स्लो गॅस केलेला आहे, पण मी ते दाखवायला विसरली। 1 मिनिटात आता तुम्हाला ते दाखवेनच, पुढे तुम्ही कंटिन्यू करायचं आहे आणि न स्किप करता तुम्ही खूप खूप छान शंकरपाळी होणारच। आणि हे बघा आपलं असं पीठ आता मस्त एकजीव एकदम व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे। जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही बघा तुम्ही। तर जास्त केलेलं नाहीत आम्ही, कारण खूप जास्त केलं की कोण खात नाही आणि मग ते असंच राहतं आणि ह्या अशा मुंबईच्या ठिकाणी हे जास्त राहत नाही, खराब होतं, त्यामुळे मग आम्ही जास्त केलेलं नाही। तर हे बघा आपलं पीठ फायनली मळून झालेलं आहे। तर आपण आता हे 10 मिनटं ठेवून घ्यायचं आहे आणि 10 मिनटानंतर आपण जास्त वेळ ठेवायची गरज नाही, तर लाटणार आहोत। हे बघा लाटायला घेतलेलं आहे आणि साधारण ह्याचे 4 ते 3 गोळे होतील, छोटे छोटे। मोठे केले तर 3च होतील, तर छोटे छोटे केले आम्ही 4 गोळे होतील ह्याचे। तर हे बघा तुम्ही बोलायला तर ते काळं काळं काय दिसत आहे, कचरा लागलेला आहे की, तर ते वेलची आहे, इलायची आहे ती, त्याच्यामुळे मग ती दिसत आहे। तर हे बघा बाजूने हे असंच होतं, एकदम व्यवस्थित गोल येत नाही, जसं की आपण चपाती करतो तसं ते गोल गोल होत नाही। आणि इथे फिरकी नव्हती, तोपर्यंत चाकूने फिरकी शोधेपर्यंत मजात आमच्या ताईंनी, तोपर्यंत ह्याने चाकूनीच केलेलं आहे। तर तुम्हाला जशी हवी साईज तशी तुम्ही छोटे छोटे कापू शकतात। शंकरपाळी लहानच असते साईजने, त्यामुळे छोटी छोटीच कापून घ्यायची आहे। आणि तुम्हाला कसा आकार पाहिजे तो तुम्ही त्रिकोणी हवा की बरोबर चौकोन पाहिजे ते तुमच्या आकाराने जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही हे कापून घ्यायचं आहे। फिरकीने केलेलं नाही, चाकूने केलेलं आहे आणि नेक्स्ट टाईम आम्ही फिरकीने केलेलं आहे। तर हे बघा असे छोटे छोटे आम्ही शंकरपाळ्या कापून घेतलेल्या आहेत। आणि 10 मिनिटानंतर पीठ सुद्धा खूप छान फुललं होतं आणि खूप छान झालं होतं, भिजलं होतं। आणि सगळ्या अशा शंकरपाळ्या एकसाथ आम्ही कापून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला मी साईजसुद्धा दाखवते की जास्तही पातळ हे लाटायचं नाही, कारण शंकरपाळी व्यवस्थित फुगत नाही। मीडियम ठेवायचं हे शंकरपाळी। मी तुम्हाला साईज दाखवते की केवढ्या साईजचं केलेलं आहे। तर हे बघा हे अशी साईज ठेवायची आहे आपल्याला शंकरपाळीची। तर जास्त पातळ केले की त्या कडकसुद्धा होतात आणि शंकरपाळी अशीच हवी। तर बघा इकडे आम्ही तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यात आधी थोडंसं पीठ सोडून बघायचं। एकदम जास्त सोडल्या किंवा मग तेल तापलं नसले तर मग ते फुटते शंकरपाळी। आणि जर तुम्ही खूप शंकरपाळ्या अशा टाकल्या आणि पटपट खूप लगेच जर हलवत बसला तरीसुद्धा त्या शंकरपाळ्या फुटतात। मग थोडा वेळ थांबायचं आहे आणि हे बघा अजून कमी तेल एवढं व्यवस्थित तापलेलं नाही, तर अजून आपल्याला 1-2 मिनटं थांबावं लागेल आणि तेल व्यवस्थित तापू द्यावं लागेल। जास्त तेलसुद्धा गरम करायचं नाही, कारण मग आतून ते तसंच कच्चं राहतं आणि वरून ते फक्त कलर दाखवतं आणि करपल्यासारखं दाखवतं। त्यामुळे मग हे बघा मी शंकरपाळ्या व्यवस्थित टाकून घेतलेल्या आहेत आणि एकसाथ सगळ्या शंकरपाळ्या टाकायच्या, कारण मग एक एक टाकली की एक भाजते आणि मग एक भाजत नाही, तर त्या झाऱ्यातच घ्यायच्या सगळ्या आणि मग एकसाथच त्या टाकायच्या आहेत।
तर हे जास्त फास्ट गॅसवरती नाही तर मीडियम गॅसवरती हे भाजायचं आहे. तर साधारण मला एक घाणा भाजायला 5 मिनटे तरी लागले. आणि हे बघा फायनली मग भाजून झालेले आहेत. आता हे फ्लॅशने असं थोडं तुम्हाला काळपट दिसत असतील पण त्या तशा नाहीत. तर इथे मी जवळून दाखवते तर परफेक्ट कलर वगैरे आलेला आहे. तर बघा तुम्ही. आणि मी तुम्हाला हाताने तोडून सुद्धा दाखवणार आहे की ती शंकरपाळी कशी झालेली आहे, खुसखुशीत झालेली आहे की नाही हे सुद्धा मी दाखवणार आहे. तर हे बघा एवढ्या शंकरपाळ्या करून झालेल्या आहेत, जास्त केलेल्या नाहीत आम्ही. आणि मी तुम्हाला हाताने सुद्धा दाखवते की ती कशी झालेली आहे. तर हे बघा मी हाताने शंकरपाळी तोडलेली आहेत. तर एकदम खुसखुशीत शंकरपाळी झालेली आहे आणि ती हाताने एकदम सहज तुटलेली आहे. तर अशी ही शंकरपाळी झालेली आहे. तर कंटिन्यू करा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा की कसं झालेलं आहेत. आणि तोपर्यंत आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करू आणि नक्की तुम्हाला दाखवू की ती सुद्धा रेसिपी. तोपर्यंत बाय बाय.